मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यातील वडोळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावलेत। विशेष म्हणजे उपोषण सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडे कोणतेही लेखी निवेदन किंवा अर्ज देण्यात आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। सरपंच अलका भीमराव सागडे, ग्रामसेविका शिंदे मॅडम, संबंधित अभियंते तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी बोलताना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही विकास कामात भ्रष्टाचार झालेला नसून सर्व कामे नियमानुसार आणि मंजूर अंदाजपत्रकानुसार करण्यात आल्याचा दावा केलाय। पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांबाबत करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगत कोणतेही आरोप करण्यापूर्वी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी आणि त्यानंतरच आरोप करावेत असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांनी गावातील विकास कामांची माहिती देत वडोळे बुद्रुकमध्ये विविध विकास कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आली असून जनतेच्या हितासाठी पारदर्शक कारभार सुरू असल्याचं सांगितलंय। दरम्यान उपोषणाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्येही चर्चांना उधाण आले असून आरोप आणि प्रत्यारोपांमुळे गावातील राजकीय वातावरण तापले आहे। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व आरोप फेटाळत कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय। मी अलका भीमराव सागडे, ग्रामपंचायत वडोळे बुद्रुक सरपंच, हरिभाऊ काळे हे पाईपलाईन गणगे वस्ती ते काळे वस्ती पाईपलाईन तयार झालेली आहे त्याच्या संदर्भात उपोषणात बसले होते। तर त्यांना ती आम्ही ग्रामपंचायतीने केलेला पाईपलाईनचे काम केलेले आहे। सदरचे काम हे पंचायत समिती शेवगाव येथील इंजिनियर माननीय नेहुल साहेब मार्गदर्शनाखाली काम अंदाजपत्र नुसार झालेले असून सदर कामावर प्रत्येक जाऊन पाहणी करण्याची त्यांची ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचे उपस्थित त्या कामाचे व्हिडिओ त्या अंदाजपत्राप्रमाणे सर्व बाबींची तपासणी केली। वाचनालयाचा आणि ग्रामपंचायतचा काही एक संबंध नाही। धर्मदायचा विषय असल्यामुळं आम्ही ग्रामपंचायत कोणताही निधी त्यांना ग्रामपंचायत मधून देत नाही। तर त्याचा असं आहे, नवीन नियम त्याला चालू झालेला आहे। 1 मेची ग्रामसभा आपण 31 तारखेच्या आत कधी पण जर घेतली ना तर तिचा म्हणजे राष्ट्रीय सण असल्यामुळं त्या दिवशी झंझट नकोय म्हणून मग आम्ही 29 तारखेला ती ग्रामसभा घेतली आणि त्याचा पूर्ण अधिकार सरपंचाला आहे की ती कोणत्या पण तारखेला घेतली पण नियमाच्या आत घेतली तर ती चालते। त्यांनी कसलाही आमच्या ग्रामपंचायतला किंवा आमच्या सदस्यांना कोणालाच पत्राचा काहीच पुरावा दिलेला नव्हता। त्यांनी डायरेक्ट पंचायत समिती शेवगावला केले असल्यामुळं आम्हाला ती काहीच माहिती नव्हती। आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ दादा काळे तात्या उपोषणाच्या दिवशी मी हजर होतो। मी ग्रामपंचायत सदस्य गणेश नारायण बुचकुल। त्या दिवशी त्यांनी केलेल्या आरोपाचं आमच्या सगळे सहकारी आणि शासकीय अधिकारी त्यांच्या सगळ्या शंकाचं निवारण केलं आणि त्यांची कुठलंही आश्वासन न देता आम्ही त्यांना ते उपोषण सोडलं। त्यांनी नाही कुठलंही पत्र न देता उपोषण सोडलं, त्यांच्या शंकांचं निरसन झालं।